गाजलेलं भाषण होतं, जे 10 वर्षात पंतप्रधानांना जमलं नाही ते राहुलजींनी एका भाषणामध्ये जे करून दाखवलं आणि ते मांडून दाखवलं. त्यामुळे यांचा स्वाभाविक आहे, यांना ज्या अपेक्षा होत्या की राहुल गांधींना ज्या हिनवण्याच्या, तर आता एवढा वरचढ होतोय राहुल गांधी की यांच्या डोक्यावरचे केस आता पातळ व्हायला लागले. सर, याला जोडून आणखी एक प्रश्न आहे. काँग्रेसने एक ट्रेंड मध्ये सेट केला. आता सभागृहात सुद्धा खासदार ज्यावेळेस संसदेत शपथ घेत होते त्यावेळी सुद्धा काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराच्या हातात संविधानाची प्रत दिसत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेत की 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरची जनता संविधानाला मानायला लागली, नाहीतर तिकडे संविधानाचे लक्ष होत संविधान नव्हतं. आणि त्यामुळे हे जे संविधान हातात घेऊन मिरवणाऱ्यांना सांगा की 370 आम्ही काढले, असं सुद्धा त्यांनी म्हटलं. काय फायदा, 370 काढली ना, पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की तिकडे अतिरेकी कारवाया संपल्या का, तिथे लोकशाही नांदते का, देशातील इतर लोक जाऊन तिकडे जमीन घेऊ शकतील, किती लोकांनी घेतली, हे सगळं जे काही आहे काहीतरी केल्याचं, त्यावेळच्या त्या परिस्थितीमध्ये 370 लावावी लागली. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या अटी होत्या, देशाला स्वातंत्र्यामध्ये ज्या काही अडथळे होते त्यावेळेस ते आझादी मिळण्यासाठी त्यावेळेस घातलेल्या त्या काळातल्या अटी होत्या. त्याला आता काही जबाबदार कोणाला धरणं चुकीचं आहे. आणि राहिला विषय की संविधान बदलवण्याची भाषा, मनुस्मृती आणण्याची भाषा यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या 6 लोकांनी केली. तो सुद्धा एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, त्यांना अपयश आलं. 400 पार और संविधान बदल जाएगा, हे जे भाषा आणि भूमिका होती हे स्पष्टपणे दिसत होते की त्यांनी लोकांना त्या नेरेटिव्हमध्ये फिट करून, आणि जर 400 पार आले तर लोकांना ते मनुस्मृती लादायची आणि संविधान बदलायचा इरादा होता. म्हणूनच आम्ही त्याला विरोध केला संविधान वाचवण्यासाठी, आणि ते लोकांनी मान्य केलं. कारण कुठल्याही गोष्टीपेक्षा संविधान हा अत्यंत महत्वाचा आहे. संविधानाला सर्वाधिक महत्व आहे हे देशातील जनतेला ठाऊक होतं आणि त्यांनी मान्य केलं. म्हणूनच त्यांना सत्तेपासून, बहुमतापासून दूर ठेवलं. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. काँग्रेसने असं म्हटलंय की 2014 आधी ही सगळी जनता जी आहे ती भ्रष्टाचाराने ग्रासली होती आणि त्याच मुद्द्यावर 10 वर्ष आता सतत जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि हे तिसरी टर्म पण भ्रष्टाचार नको म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलं. बघा, भ्रष्टाचाराच्या आधी देशामध्ये आपला देश जो 25-26व्या क्रमांकावर होता तो आता 93 क्रमांकावर गेला आहे. यावरूनच कळतं की भ्रष्टाचार देशात किती बोकाळला. कुठे आहे काळाधन, का नाही तुम्ही काळाधन आणू शकलात? ती यादी घोषित करणार होता स्विस बँकेची, तुमचे किती लोकांचे स्विस बँकेत पैसे चाललेत, परदेशामध्ये दर महिन्याला किती पार्क होत आहे. आणि भ्रष्टाचाराचे प्रचंड प्रकरणं काढून मीडियावर धाक दाखवून, त्यांना दबावात आणून, त्यांच्या मागे इन्व्हेस्टिगेशन लावून, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, करोडो भ्रष्टाचाराचे प्रकरणं तुम्ही दाबलेत आणि तुम्ही सांगताय आम्ही इमानदार आहोत. हे देशातील लोकांना कळलं आहे भ्रष्टाचार कोणी केला. त्यांनी केलेले आरोप भ्रष्टाचाराचे एक तरी सिद्ध करू शकले काय? तो मग कोलगेट घोटाळा असेल किंवा सेक्टरचा घोटाळा असेल, पंतप्रधान लावलेले आरोप असतील, कुठला घोटाळा यांनी सिद्ध केला? एक तरी घोटाळा सांगावा यांनी सिद्ध केला. हे खोटारडे आहेत. खोटारडा आरोप लावायचा आणि खोटारडा आरोप लावून नेरेटिव्ह सेट करायचा आणि फुकट मतं घ्यायची आणि मजा मारायचा, हेच त्यांना काही प्रमाणात यश आलं आहे. पण पुढे 29ला यांना लोक मग गाळल्याशिवाय राहणार नाही. सर, आमच्याशी बोलण्यासाठी आता विरोधी पक्षनेते विधानसभेचे त्यांनी असं म्हटले पुढे 2029ला यांना लोक काढल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयरसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.